नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मिडकॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. त्या कंपनीचं नाव आहे प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड. ही एक बहुराष्ट्रीय प्रक्रिया आणि प्रकल्प अभियांत्रिकी कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे आहे. कंपनीची दक्षिण आफ्रिका, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, कॅरेबियन, थायलंड आणि फिलिपिन्स येथे कार्यालये आहेत. त्याच्या उत्पादन सुविधा 4 ठिकाणी आहेत: सणसवाडी पुण्याजवळ, कांडला गुजरातमधील बंदर आणि वाडा ठाणे जिल्हा. प्राज हा 2005 मध्ये उत्कृष्ट इन हाऊस R&D उपलब्धीसाठी डिझायर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्तकर्ता आहे. प्राज इंडस्ट्रीने अल्कोहोलपासून जेट इंधन बनवण्यास सुरुवात केली. औद्योगिक बायोटेक्नॉलॉजी कंपनी प्राज इंडस्ट्रीने अल्कोहोलपासून एव्हिएशन टर्बाइन इंधन बनवण्याचा देशातील पहिला पायलट प्रकल्प सुरू केला आहे. पुण्याजवळ विरंगुट येथील सणसवाडी येथे किंवा पिरंगुट येथील कंपनीचे संशोधन आणि विकास युनिट शाश्वत विमान इंधन तयार करेल. प्राज आणि इंडियन ऑइल यांचा जैव इंधन निर्मितीसाठी संयुक्त उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जैव इंधनाला मोठी मागणी आहे आणि अनेक देशांना टर्बाइन इंधनासाठी भारताकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या वर्षी मंत्र्याने अल्कोहोलपासून बनवलेले विमान इंधन वापरून पुणे दिल्ली प्रवास पूर्ण केला. 1985 मध्ये स्थापन झालेली पुण्यामधील मुख्यालय असलेली ही कंपनी आहे. इथेनॉल प्लांटचा पुरवठादार होती सुरुवातीला आणि आज ती पर्यावरण, ऊर्जा आणि कृषी प्रक्रिया उद्योगावर लक्ष केंद्रित करून विविध उपाय पुरवणारी जागतिक कंपनी आहे. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 12,615 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 44.62. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.66. ROCचा विचार केला तर या कंपनीच्या शेअरचा ROC आहे 30.2, म्हणजे ROC चांगला आहे. ROEचा विचार केला तर या कंपनीचा शेअरचा ROE आहे 24.1. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.13 आहे, म्हणजे या कंपनीवर फारसे कर्ज नाही, म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज कमी आहे. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ वाढत आहे. शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडंड देते. FI आणि DIचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे. अशी ही मिडकॅप कंपनी आहे. 52 वीक हायजवळ ट्रेड करणारी कंपनी आहे. डेबिट फ्री म्हटलं तरी चालेल, फार काही कर्ज नाही. आता या कंपनीचा आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर प्राज इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 वीक टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 649 ही जी लेवल आहे, ही लेवल एक रेजिस्टन्सचं काम करीत होती. या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा 649 ही लेवल ब्रेक केलेली आहे. ब्रेक करून ही जी लेवल आहे 649 आता सपोर्टचं काम करीत आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली यायला पाहिजे आणि रिटेस्ट करून जर वर गेला तर मिळणारं टार्गेट एवढं त्याच्यामध्ये मिळू शकेल. तर अशा पद्धतीने आपण 1 वीक टाईम फ्रेम पाहिला. आता 1 डे टाईम फ्रेम पाहूया. 1 डे टाईम फ्रेममध्ये बघा, 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की हा जो 649 ही लेवल आहे, ही रेजिस्टन्सचं काम करीत आहे. या रेजिस्टन्सवरनं शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा हा 649 हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. तर 649 हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यामुळे आता हा रेजिस्टन्स सपोर्टचं काम करीत आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा स्टॉक खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर वर गेला तर मिळणारं टार्गेट याच्यामध्ये खूप मोठं मिळू शकेल. येणाऱ्या दिवसामध्ये हे टार्गेट याच्यामध्ये मिळू शकेल. तर पाहूया, हा स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. 52 वीक हा ब्रेकआउट दिलेला आहे आणि ब्रेकआउट देऊन रिटेस्ट करून जर वर गेला तर मिळणारं टार्गेट मोठं मिळेल. पण पाहूया काय होतं पुढे. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही.
माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.